नमस्कार. जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. राष्ट्रवादीचं विलिनीकरण या संदर्भात दोनच व्यक्ती या दोन्ही पक्षातल्या एक शब्दही आतापर्यंत बोललेल्या नाहीत. अगदी 28 जानेवारीला महाराष्ट्रावर जे आभाळ कोसळलं, अजितदादांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर ते आत्ता या क्षणापर्यंत ते दोन कोण हे काही वेगळं सांगायची गरज नाही. अर्थातच सुनेत्राताई पवार आणि शरद पवार, जे दोन्ही राष्ट्रवादीचे आता या क्षणाला प्रमुख नेते आहेत, राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, हे दोघे बोलत नसताना वेगवेगळे नेते बोलत आहेत. आता या नेत्यांचे बोलविते धनी कोण आहेत? तर हे दोघेच आहेत. मग ह्या दोघांनी नेमकं परस्परांमध्ये काय ठरवलेलं आहे हे मात्र गुलदस्त्यात आहे. आता आमदार सुनील शेळके यांनी विलिनीकरण आजही होऊ शकतं ते सुनेत्राताई पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षतेखाली, असं म्हटलेलं आहे. जे सुनील शेळके अगदी या गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये असं म्हणाले होते की घातपात झालेला आहे अजितदादा पवारांचा आणि त्या निमित्ताने जातीय रंग दिला जात आहे याची नोंद घ्यावी. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ अशी त्यांनी थेट नावं घेतली आणि यांना समोर ठेवून तसं जातीय रंग दिला जात आहे घातपाताचा आरोप करणाऱ्यांच्या कडून, याची नोंद घ्यावी आणि मी जे बोलतोय ते सभागृहामध्ये नोंद केलं जावं. इतकं आत्मविश्वास पूर्ण जे सुनील शेळके बोलले होते ते आज जेव्हा बोलतात की विलिनीकरण हे झालं पाहिजे आणि झालं तर त्याचं स्वागत केलं पाहिजे, राष्ट्रवादी पक्ष वाढेल, प्रभाव वाढेल. आणि या सुनील शेळकेंच्या मनामध्ये नेमकं काय आहे याची मला अजिबात कल्पना नाही, असं प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी वक्तव्य केलेलं आहे. सुनील शेळके यांची ही वैयक्तिक भावना आहे की त्यांच्याकडे विलिनीकरणाच्या चर्चेसंबंधी काही माहिती आहे, हे मला माहीत नाही, त्याची मला कल्पना नाही, असं वक्तव्य सुनील तटकरे यांनी केलेलं आहे. आपण थेट विश्लेषण करतोय तेव्हा दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. तटस्थ भूमिकेतून, स्वतंत्र पत्रकारिता म्हणून, सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण नेहमीच चर्चा करत असतो. आता बघा, ज्या वेळेला सुनील शेळके हे मावळचे आमदार, पुणे जिल्ह्यातले अतिशय प्रभावी आमदार आणि अजितदादांचे ते एकदम खास समर्थक असे आमदार, दुःख सगळ्यांनाच झालं, तसं सुनील शेळके यांना देखील झालं. ते वारंवार प्रसार माध्यमांकडे मन मोकळं त्यांनी केलं आणि ज्या वेळेला विलिनीकरण वगैरे हे सगळी चर्चा होत होती त्यावेळेला पहिल्यांदा त्यांनी वक्तव्य केलं की त्यांनी म्हणजे नाराजीच व्यक्त केली. म्हणजे शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे जे नेते आहेत ते ज्या पद्धतीने बोलत आहेत ती पद्धत काही आम्हाला मान्य नाही. अजितदादांचं वेगळं होतं. अजितदादा हे विलिनीकरणाच्या संदर्भात काही आमच्याशी बोललेले नाहीत वगैरे वगैरे असं त्यांनी बोललं. आणि जसं सुरुवातीला सांगितलं की विधानसभेच्या पटलावर ते जे जातीय रंग वगैरे ते जे बोलले, म्हणजे एकूण सुनील शेळके यांचा सूर जो होता तो प्रफुल्ल पटेल, तटकरे यांना समाधान देणारा असा सूर. आज मात्र त्यांनी काय केलेलं आहे, यू टर्न घेतलेला आहे मोठा. तो का घेतलेला आहे हे लक्षात घ्या. त्याची अनेक कारण आहेत. परिस्थिती बदललेली आहे. राजकारण प्रवाही असतं. ते कोणत्या क्षणाला कोणतं रूप घेईल हे सांगता येत नाही आणि जे रूप राजकारणाचं समोर येईल, जी परिस्थिती समोर येईल त्यानुसार आपण आपली नौका त्या बाजूने न्यायची असते. तसं सुनील शेळके यांच्या बाबतीत म्हणावं लागेल. आता बघा, काही घटना समोर ठेवा. म्हणजे पहिली घटना, सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष,
प्रफुल्ल पटेल कार्यकारी अध्यक्ष, कार्याध्यक्ष, या दोघांनी सुनेत्राताई पवार यांना अंधारात ठेवून किंवा त्यांना कसलीही कल्पना न देता 18 फेब्रुवारीला निवडणूक आयोगाला पत्र दिलं की पक्षाचे सगळे अधिकार हे कार्याध्यक्षांकडे आहेत आणि ते निर्णय घेतील, अशा प्रकारचं त्यांनी सांगितलं. आता पक्षाची घटना आणि हे अधिकार ही अत्यंत महत्वाची गोष्ट असते. जसं सुनेत्राताई पवार यांना कळलं की त्यांनी ताबडतोब 4-8 दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाला सांगितलं, लेखी पत्र दिलं की 28 जानेवारी ते आजपर्यंत जे काही पत्रव्यवहार आपल्याशी करण्यात आलेला आहे, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेला आहे, तो ग्राह्य समजण्यात येऊ नये असं ते पत्र. आणि रोहित पवारांनी तो गौप्यस्फोट केला प्रसार माध्यमांसमोर. त्याविषयी फारसं काही सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल बोललेले नाहीत, हे नमूद करण्यासारखं आहे आणि ते लक्षात घ्या. दुसरं, आता रोहित पवार हे ज्या पद्धतीने तुटून पडले पटेल तटकरे यांच्यावर, अगदी त्यांनी थेट आरोप केले की अजितदादा 27 तारखेला संध्याकाळी निघणार होते, परंतु त्यांना पुण्यामुळे विलंब झाला इथपासून. तर अगदी रुपाली चाकणकर आणि सुनील तटकरे यांच्या अनामिका ह्या एकाच वेळेला जखमी कशा झाल्या. आणि बारामतीला जो सहयोग इमारतीसमोर जे काही अघोरी पूजा सापडली, त्याच्यानंतर मुंबईतल्या देवगिरी बंगल्यासमोर देखील तेच झालेलं आहे. याचा अर्थ काय, हा कट वगैरे त्यांनी अनेक असे थेट आरोप केले. अर्थात रोहित पवार यांना त्यांचा स्वार्थ काही साधायचा आहे, त्यांना वर्चस्व सिद्ध करायचा आहे म्हणून ते बोलत आहेत वगैरे वगैरे, हा मुद्दा देखील वेगळा आहे. आणि त्यांना तसं शरद पवारांनी बळ दिल्याशिवाय रोहित पवार फार काही बोलणार नाहीत, हेही तितकंच खरं. अगदी शरद पवार यांच्या बंगल्यातच दिल्लीला त्यांनी प्रसार माध्यमांना बोलवलं आणि तिथं जे काही त्यांना बोलायचं ते बोललेलं आहे. याच्यावरून सगळं समजून घ्या. आता इकडे सुनेत्राताई पवार ह्या देखील बोलत नाहीये, त्या फक्त ऍक्शन मोडवर आलेल्या आहे. सुनील तटकरे म्हणतात की आम्हाला अभिमान आहे, त्या संयमी आहेत, सोशिक आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची चांगली वाटचाल सुरू आहे, असं बोलायला सुनील तटकरे हे कमी करत नाहीत, ते बोलतात. म्हणजे आता मग सुनेत्राताईंचा विश्वास नेमका कुणावर आहे? पटेल आणि तटकरे यांच्यावर आहे की शरद पवारांवर? कारण आता जे काही सत्तेची समीकरणं आहेत, ते भारतीय जनता पार्टीने जी काही आपल्या सोयीनुसार, म्हणजे कधी तटकरे तुम्ही आमच्या जवळचे, कधी पटेल तुम्ही आमच्या जवळचे, कधी सुनेत्राताई पवार तुम्ही आमच्या जवळच्या, कधी शरद पवार साहेब तुम्ही, तुमची जर निवड होत असेल राज्यसभेवर तर आमचं काय, आम्ही काही 8वा उमेदवार देणार नाही वगैरे वगैरे, ते सगळं सेटिंग झालं. आपल्या सोयीनुसार राजकीय पत्ते, राजकीय जुगार खेळला जात असतो. त्याप्रमाणे आता विकास खारगे समितीचा अहवाल मुंडवा जमीन घोटाळ्या प्रकरणी जो आलेला आहे, तो काय आलेला आहे, त्याच्यामध्ये पार्थ पवार यांचं एकदाच नाम मात्र असा उल्लेख आहे. आणि तो नाम मात्र जरी उल्लेख असला तरी ती टांगती तलवार जी आहे ती पार्थ पवार यांच्या मानेवर कायम ठेवली जाईल, याची व्यवस्था मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने करून ठेवलेली आहे. आणि मग ज्या वेळेला अगदी सुरुवातीच्या काळात लक्षात घ्या, ज्या वेळेला पार्थ पवार यांनी तो घोटाळा केलेला आहे, सगळं ते शीतल तेजवानी, तो पटेल, त्यांचा पाटील यांच्या, त्यांचा भाचा, त्यांचा बंधू, हे सगळं जे केलेलं आहे, अमेडिया कंपनी, अजितदादा जिथं निवास करतात त्याच ठिकाणी ती नोंदलेली वगैरे वगैरे, ते सगळं समोर आलेलं आहे. आणि मग त्यावेळेला ज्या वेळेला पत्रकारांनी शरद पवार यांना प्रश्न विचार, त्यावेळेला ते वर्ध्याच्या दौऱ्यावर होते बघा, तर त्यांनी अतिशय एकच वाक्य बोलले की तुम्ही हे मला काय विचारताय,
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय करायचं ते ठरवतील त्याविषयी तुम्ही त्यांना विचारा, असं शरद पवार बोलले. त्याच्यानंतर सुप्रियाताई सुळे देखील बोलल्या की पार्थ असं काही करेल असं मला वाटत नाही. हे त्याच वेळेला पडलेलं आहे. मग आता आता असं आहे की पुन्हा सत्तेमध्ये आहेत. मग भारतीय जनता पार्टी म्हणजे साधन सुचिता, पार्टी विथ डिफरन्स, ना खाऊंगा ना खाने दूंगा वगैरे वगैरे, काय ते सगळं जे आहे. मग आता काय करणार पार्थ पवारच्या संदर्भात? काय करणार काय? पण आम्ही काही करणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द आणि त्यांच्या अधिकारांमध्ये ते सगळं आता येतं. समितीने आपलं काम केलेलं आहे. आता मग देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ते कार्ड आहे. मग आता हे सगळं जर आपण लक्षात घेतलं तर मग सुनेत्राताई पवार यांना ज्या पद्धतीचा आधार पाहिजे, मानसिक आधार पाहिजे त्यांना, कौटुंबिक आधार पाहिजेत त्यांना, पुन्हा पक्षामधले जे काही वजनदार असे नेते आहेत, सगळे ईडीग्रस्त नेते आहेत, त्यांनाही देखील त्यांनाही टाळून चालणार नाहीये. पण त्यांना न टाळता आपल्याला काय कसं करता येणार आहे, आपल्याला पक्ष कसा वाढवता येणार आहे याचाही विचार करायचा आहे. आणि यांनी जे काही आरोप केले जातात शरदचंद्र पवार राष्ट्रवादीकडून किंवा तुमचे ते विकास लावांडे असतील, अमोल मिटकर ते यांचेच आहेत. ते तर असं स्पष्ट म्हणलेले आहेत की मला नेतृत्व मान्य राष्ट्रवादी काँग्रेसचं ते सुनेत्राताई पवार यांचंच मान्य आहे, बाकीच्यांचं मला सांगू नका, असं त्यांनी स्पष्ट सांगितलं. मग आता रोहित पवार असतील, ते लवांडे असतील, हे ते सगळं जे बोलत आहेत ते वेगळं बोलत आहेत. या सगळ्या याच्यामध्ये जसं अगदी सुरुवातीला आपण बोललो की दोनच व्यक्ती बोलत नाहीत. एक शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्राताई पवार, हे दोघही बोलत नाहीत, फक्त ते काम दाखवत आहेत. आणि बाकी मग ज्यांच्या मनामध्ये अनेक प्रकारचे संभ्रम, भीती की आपलाही आता रुपाली चाकणकर यांच्या नंतर आपला नंबर लागू शकतो, असं सुनील तटकरे यांच्यामध्ये भीती तर नाही ना, असा प्रश्न निर्माण होतो. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.